नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये। मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी की जी BMC तर्फे अट होती बघा, तुमचं 10वी आणि पदवी ही पहिल्या प्रयत्नात तुम्ही पास असलं पाहिजे। ती जी कंडिशन होती ती आता त्यांनी रद्द केलेली बघा प्रथम प्रयत्नाची जी अट आहे ती आता रद्द झालेली आहे। तुमच्या मनामध्ये आता बरेचसे डाऊट किंवा शंका असेल तर बघा, फॉर्म फिलिंग प्रोसेस पुन्हा एक 15 दिवसामध्ये स्टार्ट होणार आहे। त्यानंतर परीक्षा कधी होणार आहे? आपल्या टेंटेटिव्ह आपण जर विचार केला तर सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीकला एक्झाम होणार होती, पण आता ही प्रोसेस जवळपास मला वाटतं 15 ते 20 दिवस पुढे जाणार आहे किंवा एक महिना सुद्धा पुढे जाऊ शकतं। तर आपण काय करू, सध्या त्यांचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे बघा, ते एकदा ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल बघा। त्यांनी काय केलंय, 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ही प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात येत आहे। ठीक आहे, त्यांनी ही अट रद्द केलेली आहे बघा। सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार। ठीक आहे, 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म फिल केले, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी आता काहीच करण्याची गरज नाही। जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी काय 15 दिवसाच्या आत काय फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार आहे। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या। ठीक आहे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही। जे ऑलरेडी ज्या कंडिशन मध्ये ते बसत होते, म्हणजे त्यांची पहिल्या प्रयत्नात 10वी ते पास होते, पदवी सुद्धा पहिल्या प्रयत्नात पास होते, त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही। ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 15 दिवसाच्या आत ती काय फॉर्म भरून घेतील। आता एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचं, तुम्हाला एक 15 ते 20 दिवस यामध्ये जाणार आहे फॉर्म फिलिंग मध्ये। ठीक आहे, आपली एग्जाम कधी होती? ऑक्टोबरच्या आसपास होणार होती, म्हणजे शक्यता होती। तिथून पुढे आता एक महिना आपल्याला अजून मिळणार आहे। आता तुमची जी एग्जाम आहे मे बी नोव्हेंबर मध्ये होऊ शकते, नोव्हेंबर फर्स्ट वीक ही फक्त एक अंदाजित तारीख आहे, फिक्स नाही आहे। ठीक आहे, आता या सर्व प्रोसेससाठी जवळपास 20 ते 25 दिवस यामध्ये जाणार आहे। ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी 45% अट होती ती कॅन्सल केलेली नाही। ठीक आहे, अजून जर आपण यामध्ये बघितलं बघा, 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। तथापि यामध्ये बघा, प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागण्या विविध स्तरावरून करण्यात आल्या होत्या, त्याच अनुषंगाने ही अट रद्द करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि येत्या 15 दिवसाच्या आत ती भरती प्रक्रिया पुन्हा ते चालू करणार आहे, हे त्यांनी या पत्रकामध्ये मेन्शन केलेलं आहे। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या। सेकंड पेजवर बघा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। दरम्यान या पदासाठी निश्चित केलेल्या अर्हतेमध्ये उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य विज्ञान कला विधी म्हणजे एकंदरीत डिग्री ही तुमची 45% गुणांसह उत्तीर्ण असावा, ही कंडिशन अजून सुद्धा आहे। ठीक आहे, ही कंडिशन अजून सुद्धा आहे, 45 गुणांसह ही कॅन्सल केलेली नाही। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, प्रथम प्रयत्नाची फक्त रद्द केलेली आहे। एकंदरीत जी नवीन फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे 15 दिवसाच्या आत स्टार्ट होणार आहे। ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, आता जे एलिजिबल असणार आहे त्यांनी फॉर्म भरून टाकायचं, ज्यांनी ऑलरेडी भरलेलं आहे त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, आणि परीक्षेची डेट एक 15 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल, पण एकंदरीत अभ्यास करण्यासाठी अंदाज यावा म्हणून नोव्हेंबर फर्स्ट वीक बघा, नोव्हेंबर फर्स्ट वीक मे बी होऊ शकते, सांगता येत नाही त्यावेळेस काय होईल। आता इथं मुद्दा असा होणार आहे, आता जर आपण विचार केला जवळपास 1.5 लाखाच्या आसपास फॉर्म ऑलरेडी फिल झालेले आहे। ठीक आहे, या कंडिशन थ्रो, म्हणजे ही कंडिशन जोपर्यंत होती तिथपर्यंत जवळपास किती 1.5 लाख फॉर्म आलेले। आता ही कंडिशन रद्द झाली, ही अट रद्द झाली, यामध्ये 100% आता काय फॉर्म वाढणार, म्हणजे एक्झाम जे आता घेणार होते त्यांनी जो हे नियोजन केलं होतं त्यांना वाढवलं लागणार आहे आता। ठीक आहे, आता हे फॉर्म 100% यामध्ये वाढ होणार। ठीक आहे, यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं परीक्षा घेण्याचं जे टाइम टेबल आहे ते शेड्यूल आहे ते सुद्धा पुढे जाणार आणि ते जास्त दिवस चालणार। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा। ठीक आहे, आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी ही का थोडासा वेळ मिळतोय अभ्यासासाठी, याचा सदुपयोग करा आणि अभ्यासामध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स घ्या। यासाठी आपण एक टेस्ट सिरीज सुरू करणार आहे, ज्यांची इच्छा असेल त्यांनी फक्त मेसेज करायचं। ठीक आहे, त्यानुसार आपण नियोजन करू। ओके, ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू।